24 लाख सिलेंडर भरतील इतका गॅस घेऊन हॉर्मुझमधून बाहेर पडणं म्हणजे मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासारखं होतं. पण आम्ही सुखरूप बाहेर पडलो. तर मी सांगली कवठे महांकाळचा अजित काम करतो एलपीजी शिपवरती. दुबईमध्ये 10 दिवस अँकर नंतर फायनली 13 मार्च रोजी सकाळी पहाटे 4 वाजता सांगितलं गेलं की स्टेट ऑफ हॉर्मुझमधून आमच्या कंपनीचे 2 एलपीजी टँकर निघण्यास परवानगी मिळाली आहे आणि कंपनी ज्या सूचना देते त्याचं पालन करत आम्हाला निघावं लागेल असा कंपनीकडून मेल आला. त्यानंतर सर्वांना ब्रिजवरती बोलवलं गेलं आणि सर्वांना याची जाणीव करून दिली की परमिशन मिळाली आहे आणि आज रात्री आपल्याला हॉर्मुझमध्ये एंट्री करावी लागेल म्हणून. इंडियन गव्हर्नमेंट सोबत कंपनीची परमिशन आल्यानंतर देवावरती विश्वास ठेवून हर हर महादेवचा जल्लोष करून भारताचा झेंडा पण फडकवला आणि सेफ्टीसाठी डेकवरती फायर होस पण लावून ठेवल्या होत्या. त्यानंतर रात्री 8 वाजता कंपनीची परमिशन घेऊन अँकर उचलून आम्ही हॉर्मुझच्या दिशेने निघालो. त्यात आमच्या शिपचं जीपीएस काम करत नव्हतं, त्यामुळे सेक्स्टंटच्या मदतीने प्लॉटिंग करून आम्ही आमच्या शिपचं पोझिशन काढत होतो. परमिशन तर घेतली होती पण हाय रिस्क एरियामधून बाहेर पडायला आम्हाला 12 तास लागणार होते, त्यामुळे थोडं भीतीचं वातावरण होतं. पण आम्ही एकमेकांना दिलासा देत हॉर्मुझमध्ये प्रवेश केला आणि 14 तासाच्या सेलिंग नंतर इंडियन नेव्हीचे 2 वॉरशिप आमच्या आगमनासाठी पोहोचलेच होते. आपल्या सुरक्षेसाठी इंडियन नेव्हीचं शिप आलेलं बघून सगळ्यांच्या मनातली भीती दूर झाली होती. मग आम्ही इंडियन नेव्ही सोबत निघालो. सगळे जाम खुश झाले होते आणि इंडियन नेव्हीला आम्ही सल्यूट केला. त्यानंतर कंपनीनं पण सर्वांचं अभिनंदन केलं. असा स्टेट ऑफ हॉर्मुझचा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि 17 मार्च रोजी पहाटे 2 वाजता आम्ही सुखरूप गुजरातला पोहोचलो. तर चला भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.